ओम शांती. आजची तारीख आहे 6/1/2026. आज बाबा म्हणतात, गोड मुलांनो, ब्रह्मा बाबा शिवबाबांचा रथ आहे. दोघांचा पाठ एकत्रित चालतो. यामध्ये जरा देखील संशय येता कामा नये. आजचा प्रश्न आहे, मनुष्य दुःखातून सुटण्यासाठी कोणती युक्ती करतात ज्याला महापाप म्हटले जाते? उत्तर, मनुष्य जेव्हा दुःखी होतात तर स्वतःला संपविण्याचे अनेक उपाय काढतात. जीवघात म्हणजेच आत्महत्या करण्याचा विचार करतात. परंतु यामुळे दुःखातून सुटका तर होत नाही, परंतु आणखी महापाप होतं. आत्महत्येसारखं महापाप दुसरं कोणतंच नाही. ते अजूनच जास्त दुःखामध्ये अडकतात, कारण ही आहेच अपार दुःखाची दुनिया. ओम शांती. बाबा म्हणतात की तुम्ही तर जाणतात की बाबा ज्ञानाचे सागर आहेत. तर हे ज्ञान कुठून ऐकवत आहेत? वरून ऐकवतात का परमधाम मधून, की ते खाली आले आहेत? ब्रह्मतनाद्वारे ऐकवतात. बरेच जण म्हणतात की आम्ही ब्रह्माला मानत नाही, परंतु स्वतः शिव बाबा ब्रह्मतनाच्या द्वारे सांगतात की माझी आठवण करा. या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत ना, परंतु माया खूप शक्तिशाली आहे. एकदम तोंड फिरून मागे फेकते. आता तुमची मान शिव बाबांनी समोर केली आहे, सन्मुख बसले आहेत, आणि मग जे असे समजतात की ब्रह्म तर काहीच नाही, तर त्यांची काय गती होईल? दुर्गतीला प्राप्त होतील. म्हणजेच ब्रह्माला मानत नाही याचा अर्थ अजिबात ज्ञान नाही. मनुष्य बोलवतात ओ गॉड फादर, मग ते गॉड फादर ऐकतात का? त्यांना म्हणतात ना की लिबरेटर या, जे आम्हाला दुःखांपासून मुक्त करा, की तिथेच बसून लिबरेट करतील, परमधाम मध्ये बसून लिबरेट करतील का? कल्प कल्प पुरुषोत्तम संगम युगामध्येच बाबा येतात. ज्यांच्यामध्ये येतात तर त्यांना जर वजा केले तर काय म्हणावे? नंबर 1 तमोप्रधान. निश्चय असताना देखील माया एकदम तोंड फिरवते. इतकी तिच्यामध्ये ताकद आहे की जी एकदम वर्थ नॉट पेनी म्हणजेच कवडीतुल्य बनवते. जसं बाबा गोष्ट सांगतात, पंडिताची गोष्ट सांगतात ना, की पंडिताने म्हटलं की राम राम म्हटल्याने नदी पार व्हाल, आणि स्वतःवर मात्र ज्या वेळेला वेळ आली त्यावेळेला घाबरायला लागलं. तर ही सुद्धा एक गोष्ट बनवलेली आहे. यावेळी बाबा सांगतात की बाबांच्या आठवणीने तुम्ही विषय सागरामधून क्षीर सागरामध्ये जातात ना. याच्या अनेक कथा भक्ती मार्गामध्ये तयार केलेल्या आहेत. पंडित इतरांना सांगत होता, परंतु स्वतः मात्र घाट्याच्या खात्यामध्ये होता. तसेच स्वतः विकारामध्ये जात राहणे आणि दुसऱ्यांना सांगायचे की निर्विकारी बना, तर त्याचा काय प्रभाव पडेल? असे देखील ब्रह्मकुमार कुमारी आहेत. स्वतःला निश्चय नाही आणि इतरांना ऐकवत राहतात. त्यामुळे काही ठिकाणी सांगणाऱ्यापेक्षाही ऐकणारे वेगाने पुढे निघून जातात. जे अनेकांची सेवा करून जे सर्वांना प्रिय वाटतात. पंडित खोटा निघाला तर त्याच्यावर कोण प्रेम करेल? मग जे स्वतः धारणा करून दुसऱ्यांना सांगतात त्यांच्यावरच सर्वांचे प्रेम वाटते. बाबा म्हणतात की तुमची जेव्हा वृत्ती होईल, ते तुम्ही ब्रह्मकुमार कुमारी ज्याला मोठ्या संख्येने असाल, त्यावेळेला तुमच्या योग बलाने सर्वजण आकर्षित होतील, आणि जितका जास्त तुमच्यामधील गंज निघत जाईल तेवढी ताकद भरत जाईल. असं नाही की बाबा जानी जाननहार आहेत, बाबा इथे येऊन सर्वांना पाहतात, तर नाही. तर बाबा सर्वांच्या अवस्थेला जाणतात. बाबा अंतर्यामी नाहीत, बाबा अवस्थेला जाणतात. तर बाबा सांगतात की तुम्हाला सर्वगुण संपन्न देवता बनायचं आहे ना, तर आता तुम्हाला असं बनायचं आहे
कुठे ते असुर आणि कुठे देवता. परंतु दैवी गुण धारण करत असताना माया कोणालाही सोडत नाही. छुईमुई म्हणजेच लाजाळूच्या झाडासारखं नाजूक बनवते, एकदम मारून टाकते. 5 शिड्या म्हणजे 5 पायऱ्या विकार आहेत ना. देह अभिमान आल्यानेच वरून एकदम खाली कोसळतात, म्हणजेच एक प्रकारे अधोगती होते. पडला आणि मेला म्हणजे काय, तर अवस्था खालावली आणि मग पुन्हा जुन्या दुनियेमध्ये जातात. म्हणजेच एक प्रकारे ईश्वरीय जीवनामधून मृत्यू होऊन जुन्या दुनियेमध्ये जातात. तर आजकाल मनुष्य स्वतःला संपवण्याचे काय काय पद्धतीचा अवलंब करतात. काही तर 21व्या मजल्यावरून खाली उडी मारतात की जेणेकरून लवकर आपला मृत्यू व्हावा. आणि काही जण कुणी जर वाचवलं तर पुन्हा दुःखी व्हावं लागतं, दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागेल. आणि मग काही जण तर काय करतात, स्वतःला जाळून घेतात. त्याच्यातूनही जर वाचले तर पूर्ण आयुष्यभर किती वेदनांचा सामना करावा लागतो. बाबा म्हणतात की मी आता आलो आहे तुम्हाला दुःखांपासून सोडवून सुखाच्या पावन दुनियेमध्ये घेऊन जाण्याकरता. आणि बोलवतात देखील की हे पतित पावन या. त्यावेळेला असं थोडंच समजतात की आपण महाकाळाला बोलवत आहोत की आम्हाला या छीची विकारी दुनियेमधून घरी घेऊन जा. बाबा जरूर येतील आणि आपण मेल्यावरच शांती होईल ना, म्हणजे आपल्या मृत्यूनंतरच शांती होईल ना. शांती शांती करत राहतात. शांती तर आहे परमधाममध्ये. या कलियुगी दुनियेमध्ये कुठून शांती असेल. जोपर्यंत इतकी प्रचंड लोकसंख्या आहे तर त्यावेळेला शांती असू शकत नाही. सतयुगामध्ये सुख शांती होती. आता कलियुगामध्ये तर अनेक धर्म आहेत. पुढे चालून बघा मृत्यूचा बाजार किती गरम होईल. विनाश तर जरूर होणार आहे. एका धर्माची स्थापना बाबाच येऊन करतात. राजयोग देखील शिकवतात. गीतेमध्ये काहीच दाखवलेले नाहीये. 5 पांडव आणि कुत्रा हिमालयावर जाऊन वितळले. मग निष्पन्न काय झाले, प्रलय दाखवला आहे. जलमयी भले होते परंतु सगळीच दुनिया जलमयी होऊ शकत नाही. तर भारत अविनाशी पवित्र खंड आहे. त्यामध्ये देखील आबू हे सर्वात पवित्र तीर्थस्थान आहे, जिथे येऊन बाबा तुम्हा मुलांद्वारे सर्वांची सद्गती करवतात. दिलवाडा मंदिर किती सुंदर यादगार आहे. बाबा म्हणतात द्वापर युगामध्ये सुद्धा जरूर खूप हुशार असतील आणि कलियुगामध्ये असतात तमोप्रधान. द्वापर युगामध्ये देखील तुम्ही तमोबुद्धी असणार. सर्व मंदिरांमध्ये हे आहे श्रेष्ठ मंदिर की जिथे तुम्ही बसले आहात. बाबा म्हणतात विनाशामध्ये होलसेल मृत्यू होईल. होलसेल महाभारी लढाई लागेल. सर्वच जण नष्ट होतील. फक्त एकच खंड शिल्लक राहील, तो म्हणजे भारत खंड. आणि भारत सुद्धा खूप छोटा असेल. बाकी सर्वजण नष्ट होतील. स्वर्ग किती छोटा असेल, तर याचं ज्ञान सर्व तुमच्या बुद्धीमध्ये आहे. बाबा म्हणतात अर्धा कल्प आहे दैवी स्वराज्य आणि अर्धा कल्प आहे आसुरी राज्य. चांगली चांगली मुले जी आहेत त्यांच्या बुद्धीमध्ये ज्ञान राहते की बाबा आम्हाला आपल्या समान बनवत आहेत. टीचर्स मध्ये देखील नंबरवार असतात. बरेच जण टीचर असूनही बिघडतात, म्हणजेच पतित बनतात. अनेकांना शिकवून मग स्वतः नष्ट होतात. लहान मुलांमध्ये सुद्धा भिन्न भिन्न संस्कारवाले असतातच. कोणी तर पहा नंबरवार सैतान असतात आणि कोणी तर परिस्तानमध्ये जाण्याच्या लायक असतात. असे कितीतरी आहेत की जे ज्ञान धारण करतात आणि असे कितीतरी जण आहेत की जे न ज्ञानाला धारण करत न आपले वर्तन सुधारत, सर्वांना दुःखच देत राहतात. हे देखील शास्त्रांमध्ये दाखवले आहे की असुर येऊन लपून बसतात. असुर बनवून किती त्रास देतात. हे सर्व होत राहते. उच्च ते उच्च बाबांना स्वर्गाची स्थापना करण्याकरता यावे लागते. माया देखील खूप शक्तिशाली आहे. दान देतात तरी देखील
माया बुद्धी फिरवते. अर्धवट असणाऱ्याला जरूर माया खाईल. तेव्हाच तर म्हणतात ना की माया खूप दुष्ट आहे. अर्धा कल्प माया राज्य करते तर जरूर इतकी पहिलवान असेल ना. मायेकडून हरणाऱ्याची काय हालत होते. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आज बाबा धारणेसाठी मुख्य सारांश सांगत आहेत. पहिला पॉइंट, कधी छुईमुई म्हणजे नाजूक बनायचं नाहीये, तर दैवी गुण धारण करून आपण आपले वर्तन सुधारायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, बाबांचे प्रेम प्राप्त करण्यासाठी सेवा करायची आहे. परंतु जे इतरांना ऐकवतात ते स्वतः देखील धारण करायचे आहे. कर्मातीत अवस्थेमध्ये जाण्याचा पूर्णपणे पुरुषार्थ करायचा आहे. आज बाबा वरदान देतात, साकार रूपामध्ये बाप दादांना सन्मुख अनुभव करणारे कंबाईंड रूपधारी भव. साकार रूपामध्ये बाप दादांना सन्मुख अनुभव करणारे कंबाईंड रूपधारी भव. बाबा सांगतात की जशा शिवशक्ती कंबाईंड आहेत तसेच पांडवपती आणि पांडव कंबाईंड आहेत. जे असे कंबाईंड रूपामध्ये राहतात त्यांच्या समोर बापदादा साकारमध्ये सर्व नात्यांनी उपस्थित असतात. आता दिवसेंदिवस जास्तच अनुभव कराल की जसे काही बापदादा समोर आले, बाबांनी आपला हात पकडला, बुद्धीने नाही परंतु डोळ्यांनी बघाल, अनुभव होईल. परंतु फक्त एक बाप दुसरा कोणी नाही हा पाठ पक्का असावा. मग तर जशी सावली फिरते ना तसे बापदादा डोळ्यांसमोरून हटणार नाही. सदैव सन्मुख असल्याची अनुभूती होईल. आजचा सुविचार आहे, मायाजीत प्रकृतीजीत बनवणारी श्रेष्ठ आत्माच स्वकल्याणी अर्थात विश्वकल्याणी आहे. मायाजीत प्रकृतीजीत बनणारी श्रेष्ठ आत्माच स्वकल्याणी अथवा विश्वकल्याणी आहे. आजचा अव्यक्त इशारा आहे, या अव्यक्ती महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा. जेव्हा तुम्ही जीवनमुक्त बनाल तेव्हाच तुमच्या जीवनमुक्त स्थितीचा प्रभाव जीवनबंध मध्ये असणाऱ्या आत्म्यांचे बंधन नष्ट करेल. तर ती डेट कधी असेल, ती तारीख कधी असेल की जेव्हा सर्वजण जीवनमुक्त व्हाल. कोणतेही बंधन नाही. सर्व बंधनांमध्ये एक पहिले बंधन आहे आणि ते म्हणजे देहाचे बंधन. त्यापासून मुक्त व्हा. देहच नसेल तर बाकीची बंधने स्वतःच नष्ट होतील. ओम शांती.